चांगलं राहिलं म्हणजे आपण ह्या मार्गाची निंदा करतो. तसं माझ्या वडील, माझे काका मार्गात आला होता. मार्गात आला होता, त्यांचे लहान लहान मुलं होते, तर त्याच्या लहान मुलाला चिडवायचे की हे म्हणायचे की एक अगरबत्ती आला बाबू, असं चिडवायचं. चिडवताना हा जो ह्या मार्गाला निंदा करतो त्याच्यावर दुःख येते. तसेच माझ्या वडिलावर पण दुःख आले. बार माझ्या गेलं पाहिला तर सगळं काही आराम नाही लागला. आराम नाही लागतानी माझ्या वडिलांना पण गलती अशी केली होती का माझी जे बहीण आहे त्या बहीण मार्गवाल्याच्या घरी देवी होती. तिच्या लग्न झाल्यावर तर माझ्या वडील लोकांना सगळे अडकून तिच्या घरी जायचं. तिच्या इथं जायचं म्हणून सगळी त्याचे कर्मभोग त्यांना भोगा लागले. तर घरामध्ये मी, माझ्या भाऊ, माझी आई आणि माझ्या वडीलच. तेव्हा माझं लग्न व्हायचं होता. जेव्हा मी मार्गाशी आलो, पडवळकाकाजी गेलो. पडवळकाकाजीने सांगितलं का तुमचा असं पक्का मन आहे का? पण माझ्या भावानं असा मन शब्द बोलता काकाजी म्हणे मी जर वेगळं अलग राहून झालेली केलं तर मन का, मग याचे तर खायचे मन का? तर काकाजी म्हणे असं कसं जमन, म्हणजे माझ्या भावाचं मन होता नाही. पण वडिलाच्या दुःखासाठी तो पण आला मार्गात आल्यावर कार्यक्रम केले. करताना माझ्या वडील कोमामध्ये गेलो. कोमामधून काकाजी सांगितलं, काकाजी म्हणलं अशी परिस्थिती आहे. काकाजी म्हणे ठीक आहे म्हणे, भगवंता योग मागायचा. योग मागताना म्हणे सगळंच बरोबर होईल. तसं करता करता योग मागतला कोमातून बाहेर आले. सगळ्याच्या बरोबर होऊ लागलं. तर माझा भाऊ वेगळा निघाला आपल्या घरवालीला घेऊन निघाले. तर सगळी जबाबदारी माझ्यावर झाली. माझ्यावर आली तर पुष्कळ दिवस मी चांगलं करायला लागलो. आपल्या वडिलाचं सगळं काही व्यवस्थित होतं. पण माझ्या वडिलाची एक इच्छा अशी होती का माझ्या भावाला लग्न झाल्यावर 10 वर्ष झाले. 10 वर्ष त्याला मुलं बाळा काहीच नाही होते. तर माझ्या वडिलाचा जागा झाल्या कारणानं त्यांची इच्छा होती का बाबा म्हणे मी मरीन म्हणे, तर मला मी एखादी मूल म्हणजे नागपूरची पाहायला भेटल. तर असं म्हणायचं माझ्या आईला. मग मला लग्नाचा वेळ झाला. तू लग्न करून घे म्हणे. कंपनी म्हणे आता असं गोष्ट आहे म्हणे, ते आजी बी आता असं म्हणते म्हणे तुम्ही लग्न ठीक आहे म्हटलं. तुम्ही तर तयार आहात, मला काही करायचं नाही. मी तर आता तुम्हाला चालवण्या करतो तर कोणी घरी पाहिजे. लग्न केलं. लग्न करताना मी भगवंताला एकच शब्द दिला, बाबा म्हणलं जसं मी आपल्या आई वडिलांच्या आता करत आहे, माझ्या भाऊचं निर्णय आहे तसंच मी करत आहे. माझ्या घरी लक्ष्मी जी आहे तिनं पण माझ्या आई वडिलांचं केलं पाहिजे. तर तो वेळ असा आला का पहिल्यांदा झेंडा चढवली मुलगी पाहिली होती. तिला मी हो म्हटलं, पण ते पसंत होती. पण गोष्ट अशी होती तर तिला आई वडील लावते तर मी मागायला तयार होतो. काँग्रेस म्हटलं हे नेहरू पिढी माझ्या आई वडिलांच्याच केलं पाहिजे. त्यांना काही कमतरता असेल माझ्या मध्ये. पहिले माझी छोटीशी अंड्याची दुकान होती. अशा कारणानं मला विचारायला धंदा किती जावं काय होते भगवंत मला किराणी दुकान की होते घरी. त्यांना सांगायचं का मी 1000-1500 रुपये होतो. 1000-2000 धंदा माझ्याकडे होते. तर त्यांना पाहिजे होता घडा, तर काही घडा काही भेटला नाही. पण मग दुसऱ्यांदा मी मुलगी पाहायला गेलो तोरणीला मुलगी पाहायला गेलो. काही माझ्यावर सगळं झालं, साक्षीकरण झालं, सगळंच झालं. साक्षीकरणाच्या दिवशी त्याच्या प्रेम आला का घरावर येतो पळून गेल्याचा.
रोडवर त्याच्यावर येताना मग याच्या पण फोन आला का घरावरही आम्ही घर पाहायला येतो म्हणून. आम्ही मी म्हटलं माझ्याकडे लग्न म्हणलं फिरला म्हणलं तुम्ही काही राहणार म्हणून. म्हणजे ते भगवंताला कार्य आवडले आवडत जायचे म्हणून तुला मला पैसे येऊच ना. मग लग्न झाल्यावर पत्नी मला सासू सासऱ्याची चांगलीच मिळाली. माझे सासू सासरे दोन्ही पाणी आले आहे, मी तो असं चाललो होतो. पण मला हे करून दिलं पण ह्या मुलाला शोक पाणी नाही ना मार्गात आहे बा. मला तर तेवढी ठरवायची शोक नाही. तर मला दिल्यावर माझ्या घरची लक्ष दोघी चांगलं आहे, माझ्या आई वडिलांच्या करते. कधी कधी आता मी दोन मुली आहे सगळ्यावरून काही होते वाद करत राहते, पण मी घरी गेल्यावर समजतो त्याने समजून सांगतो. असा योग आल्यावर माझ्या वडील सगळ्यात जास्त व्हॅल्यू ते आकडी एंडिंगवर होते. आकडी एंडिंगवर होते तर लग्न झाल्यावर म्हणून मला मुलगी झाली. माझ्या वडील पुष्कळ खूप केला सगळा मला नातीन पाहायला होती. सगळं झाल्यावर मग दुसरी मुलगी झाली. मुलगी गेल्यावर मला थोडंसं असं खंत वाटलं तर भगवंता मला पण एखादी मुलगा गेला असता तर चांगलं झालं असतं, कारण माझ्या पाठीमागं त्याला पोलीस नाही. तसं करता करता मी आपल्या मनामध्ये असं ठरवलं तर ठीक आहे का मी आपल्या मुलाची जे कशी केली असती लहानच्या मोठा त्याच्याकडून सगळं शिकवलं असतं तसं मी आपल्या वडिलाचं काम नाही केलं. तर मी आपल्या वडिलाचं माझ्या अंगाची कपड्याचे फाटते तरी पण मी आपल्या वडिलांसाठी भेटता होतो, कारण माझ्या वडील जागेवरच्या असताना त्यांना कपडे सगळी इच्छा पुरी केली म्हणून द्यायची म्हणे. असं नाही जे म्हणलं ते एखादा जे आई वडील आपल्या मुलाच्या करता तसं मी आपल्या वडिलाचं केलं. केल्यावर मग आखरी स्टेपवर आले. स्टेपवर आल्यावर मी दररोज असं घरी जायचं याकडून संध्याकाळी जेवण करायला. तुम्ही दररोज आपल्या वडिलाला विचारायचं तेव्हा जेवण झालं का आता होच म्हणायचं, याच्यावर जेवू का आता हो म्हणायचं. एक दिवस असा आला की मी घरी गेलो जेवण केलं. बाबा म्हणलं मी गाडीवर जेवू का, तर ते बोललेच नाही. तर मला असं वाटलं बोलून ठेवलं आणि आज पहिलं बोलून राहिलं. दिवस होता तर मी पण आराम केला. मग उठल्यावर उठून मी डाळी असत नाही. आई म्हणलं काय म्हणलं मी दाजीच्या तोंडामध्ये पाणी टाकतो म्हणलं दाजी मरतो म्हणलं. बस उठलं चम्मचभर पाणी घेतलं टाकलं का थोडी बाहेर जी करून सगळी मग आवाज केला आई म्हणलं दाजी असं काम करून राहिले. माझी पण घरवाली धावत आली तिनं पण तोंडामध्ये पाणी टाकलं. तोंडामध्ये पाणी टाकली त्यांना जीव सोडलं. पण माझ्या वडिलाचं माझ्या ध्यान नाही केलं. पण आखरी वेळच माझ्या भावाच्या पण हातानं पाणी नाही केलं, माझ्या वहिनीच्या हातानं पाणी नाही केलं. माझ्या हातानं मीनं तोंडात पाणी टाकून जीव सोडला तर मला दुःख असं वाटते आता तर मग मीनं असं म्हणल्यावर माझ्या वडील मेला का, मीनं नाही म्हणलं तर गेलेला असता का, असं मला दुःख वाटते. मग सगळं झाल्यावर आज सगळं सुख समाधानी आहे. सांगितलं म्हणलं तर पुष्कळ आहे माझ्याजवळ असं गोष्ट आहे. माणूस मोठा आहे त्यांना पण गोष्ट भेटायला पाहिजे. सगळं सुख समाधानी आहे. आज माझ्या मुलाला बघून सांगायला आम्ही 5 बोना याटो शहर आपला परपंच चालवतो. माझ्या वडिलांसारखा सरक राहत होता त्या छोटीशी जागा होती खुली. बापू एवढं बांधून पाय तेव्हा समजन. पण भगवंताला जेवढं असा गेला का ते तेवीसी जागा जेवणावर बी मी डबल मजली टेबल मजली मी घर बांधून बी दाखवला. म्हणजे माझ्या वडील मला त्या राहून मी मरीन बी तरी तुला कम होणार नाही ना. खरं जायगा मला कधीच कम नाही.